नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट एकंदरीत एक चांगला आणि खराब दोन्ही बोलू शकतो आपण. एकंदरीत 250 पॉईंटचा मूव मार्केटने केलेला आहे. मार्केट ओपन जेव्हा झालं तेव्हा जवळपास त्यांनी 80-90 पॉईंट गॅप अप ओपन केला आणि सिंगल कॅन्डलमध्येच त्यांनी काय केलं, ती गॅप फिलअप करून टाकली. त्यामुळे इथे ट्रेड करायचा काही चान्स आपल्याला मिळाला नाही. मग जेव्हा त्यांनी ही एक रेंज इथे बनवली त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं की जर ही लेवल तो तोडेल तर आपल्याला एक चांगलं टार्गेट मिळू शकतं, कारण आपली इथे एक ट्रेंड लाईन आहे, तुम्ही बघा. सो ही जी ट्रेंड लाईन आहे, दरवेळेस इथे मार्केटने काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे, बाउन्स बॅक केलेला आहे. तर आजही असा अंदाज होता आपला की मार्केटनी काय करायला हवं, या एरियापासून इथनं बाउन्स बॅक करायला हवं. या हिशोबाने आपण ट्रेड घेतलेलं. तर आपल्यासमोर टार्गेट ओपन झालं होतं मग की जर या लेवलला मार्केट ब्रीच करतोय सस्टेन करून, तर ॲटलिस्ट आपण 95 पॉईंट्स वगैरे कॅप्चर करू शकतो. म्हणजे ही जी लेवल आहे 23,500ची, आणि इथनं बाउन्स बॅक होईल, सस्टेन करेल, ब्रेक करेल, ह्या गोष्टी नंतरच्या. म्हणून मग आपण इथे एक ट्रेड जनरेट केलेला. आता ही ट्रेडिंगची तुम्हाला ॲडवाईस किंवा टिप्स वगैरे आपण प्रोव्हाइड करत नाही. हा इंडिव्हिज्युअल ट्रेड असतो आणि प्रोबॅबिलिटी बेसवरती आपण असं बोलतोय की इथनं ट्रेड जनरेट होऊ शकतो. या लेवलचा आपण एस एल आणि या लेवलचा आपण टार्गेट ठेवू शकतो. तर याला कोणी टिप्स किंवा ॲडवायझरी समजू नये. तर मग हा ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेलं, पण ही लेवल झाल्यानंतर जेव्हा ही कॅन्डल पण खाली आल्याने पुन्हा ग्रीन कॅन्डल बनत आहे, तर एकंदरीत हा जेव्हा फॉर्मेशन या पद्धतीने बनत आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की मार्केट इथनं होऊ शकतं की लेवल ब्रीच करेल. आणि मग आपण तुम्हाला या रेड कॅन्डललाच तुम्हाला हा ट्रेड सपोज बोललोय की मी इथे एंटर करतोय बा म्हणून, आणि याच कॅन्डलचा हाय काय असणार आहे, आपलं एस एल असणार आहे. मग एकंदरीत एस एल जो बनला तो आपला बनला जवळपास 27 पॉईंटचा, आणि जे टार्गेट आहे ते टार्गेट बनलं जवळपास 95-90 पॉईंटचं. अंडरस्टँड? तर मार्केटने काय केलं, इथनं रिव्हर्स झालं आणि आपल्या एस एलच्या जवळपास कुठेतरी भटकण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक 10-11 पॉईंटने एस एल आपल्या दूर राहिला समजा. या कंडिशनला असं वाटलं की आपला एस एल इथे हिट होऊन जाणार. तर एस एल घ्यायची तयारी यासाठीच नेहमी ठेवायची असते, कारण कुठला ट्रेड आपल्या फेवरला जाईल आणि कुठला ट्रेड आपल्या फेवरला जाणार नाही आपण याला नाही प्रेडिक्ट करू शकत, आणि आपण मार्केटला पण प्रेडिक्ट करू शकत नाही. तर आपण व्हॉट वी कॅन जस्ट डू इज प्रोबॅबिलिटी बेस्ड गेम चालतोय. तर प्राइस ॲक्शन, व्हॉल्यूम डेटा ॲनालिसिस आणि ओ आय डेटा ॲनालिसिस. इथे व्हॉल्यूम आहे, इथे ओ आय डेटा आहे, आणि इथे प्राइस ॲक्शन आपण बघतोय. या हिशोबाने आपली प्रोबॅबिलिटी चालते की हा ट्रेड जर चालला या हिशोबाने तर इतका चालेल बघ, आणि आपण इतका स्टॉप लॉस बनतो त्याचा. जर आपण एफोर्ड करू शकत असेल तर आपण या ट्रेडला एक्झिक्यूट करू शकतो, ॲक्टिवेट करू शकतो. आणि ॲज यू कॅन सी आपला ट्रेड जनरेट झालेला जवळपास 10 वाजता, आणि मार्केटने आपल्याला कम्प्लीट टार्गेट दिलं 10:45ला, म्हणजे 45 मिनिट्स आपण या ट्रेडमध्ये होतो. आपण इथे 1:2 टार्गेट बुक केलेलं ॲक्च्युली. इथे 26 म्हणजे 52 पॉईंट्स जवळपास आपण इथे, म्हणजे हा जो रिटेस्ट आला ना, हा रिव्हर्सल इथे आपण या कॅन्डलला आपण इथे निघून गेलो कुठेतरी, कारण आपल्या हिशोबाने ही लेवल जवळ होती. मार्केट इथे टच करू शकतो किंवा इथूनच रिव्हर्सल देऊ शकतो, दोन्ही केसेस असतात. म्हणून आता 1:2चं जे प्रॉफिट आलेलं आहे ते सोडायचं नव्हतं आपल्याला, म्हणून आपण असेल थोडासा टाईट ट्रेल केला आणि तो हिट झाला. आणि ज्यांनी वेट केलं असेल त्यांना पूर्ण टार्गेट मिळालं असेल, 1:3 पर्यंत त्यांचं टार्गेट केलं असेल. ॲटलिस्ट काही लोकांचं 1:4 पर्यंतही जाऊ शकतं. 25 पॉईंटचा असेल, 100 पॉईंटचं टार्गेट म्हटलं तर 1:4 होतं. तर आपण इथे हाफ टार्गेट इथे बुक केलेलं. त्यानंतर मग काय आपण ट्रेडमध्ये गेलो नाही, कारण इथून आपली जी प्रॉबॅबिलिटी आपण सांगत होतो की
आपला अंदाज इथून काहीतरी वेगळा होता, मार्केटने इथून रिव्हर्सल द्यावं असं, आणि मार्केट काहीतरी वेगळं दाखवत होतं. ओआय डेटा सपोर्ट करत नव्हतं आपल्याला समजा ट्रेड घेण्यासाठी या लेवलला, म्हणून आपण ट्रेड घेतला नाही. आणि ज्या लोकांनी इथे ट्रेड घेतला असेल, ॲक्च्युली ही लेवल बनत होती ट्रेडची, आणि ज्या लोकांनी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला असेल, एक 5 मिनिट क्लोजिंग वगैरे पण दिलेली मस्त, इथे कोणी ट्रेड घेतला असेल तर सपोज तो ट्रेड इथे घेतला जाईल आणि एसएल जो असणार हा एक 14-15 पॉईंटचा त्यांचा लगेच हिट झाला असेल सेकंड किंवा थर्ड कॅन्डलमध्येच या पद्धतीने. आणि टार्गेटचं म्हटलं तर टार्गेट चांगलं होतं, ॲटलिस्ट 70 to 50 पॉईंटचं टार्गेट मिनिमम आपण इथे घेऊ शकलो असतो जर हा ट्रेड प्रॉपर गेला असता तर असो एकंदरीत दिवस ओके होता. पण व्होलॅटिलिटी जवळपास 1 वाजता नंतर जर तुम्ही बघाल तर व्होलॅटिलिटी मार्केटची जी आहे व्होलॅटिलिटी फार वाढलेली, 132 पॉईंट्स अप 132 पॉईंट्स डाऊन या पद्धतीने मार्केटने मुवमेंट केलेल्या. 132 पॉईंटवर गेला, लगेच तिथे खाली आलं, पुन्हा 100 पॉईंटवर गेला, पुन्हा 100 पॉईंट खाली आलं. तर या व्होलॅटिलिटीमध्ये ट्रेड करणं फार डिफिकल्ट असतं. ॲक्च्युली आपण एक इथे ट्रेड जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता जवळपास या लेवलला, तो ट्रेड होता आपला, पण तो ट्रेड एक्झिक्यूटच नाही झाला आपला. त्याच्यामध्ये ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलने जी फास्ट मोमेंटम दिला, यामध्ये ब्रेकआउट तर मिळालं बट रिटेस्ट नाही मिळालं आपल्याला, म्हणून आपण या ट्रेडमध्ये गेलो नाही. आणि बरं झालं आपण गेलो नाही, बिकॉज रनिंग कॅन्डलमध्ये आपण ट्रेड घेऊ शकत नाही. इथे ट्रेड घेतला असता तर आपला एसएल फार मोठा बनला असता, ॲटलिस्ट 50 पॉईंटचा. आणि हा जो तुम्हाला छोटासा दिसतो 3-4 पॉईंटचा असेल, तो कॅच करणं फार डिफिकल्ट असतं तेवढी फास्ट एंट्री घेऊन. सो हा ट्रेड आपला जनरेट झाला नाही, तर इथे आपल्याला फार चांगला प्रॉफिट झाला असता. इट्स ओके. इथून जो रिव्हर्सल मिळाला तो एकदम भयंकर होता, आणि इथून पुन्हा जो रिव्हर्सल मिळाला तो पण. तर एकंदरीत हा पूर्ण जो पॅच आहे पूर्ण व्होलॅटिलिटीचा पॅच होता. तर या पॅचमध्ये ट्रेड न केलेला बरा या पद्धतीने. आता मंडेला मार्केट काय करतं आपण बघूया. ही जी आपली आता आपण फ्रेश लेवल्स बघूया, डेली कॅन्डल्समध्ये आपण जाऊ. ॲज युजल आपण मार्क करणार आहोत आपलं डे हाय आणि डे लो. ओके, मार्केटने जो डे हाय ऑल टाईमचा होता त्याला टॅप केलेला आहे. आता नवीन डे हाय आपल्याकडे आहे समजा 22,300 काय 23,667. तर आता बघायचं आहे की आपल्याला मार्केट कुठे ओपन होतं. तर 23,500 ही क्रुशियल लेवल असणार आहे ऑलरेडी. या पद्धतीने एक चॅनलमध्येच मार्केट दिसत आहे आपल्याला, जर तुम्ही बघाल तर एक चॅनलमध्ये मार्केट आहे. 1 आवरमध्ये बघितलं तर तुम्हाला जास्त चांगलं दिसेल, 15 मध्ये बघितलं मिनिटमध्ये तर आणखी चांगलं दिसेल. दिस इज द चॅनल. आणि मार्केट गेल्या 1, 2, 3, 4, 5 सेशन्सपासून जवळपास सेम रेंजमध्ये काम करत आहे. तर जे चॅनल होतं आपल्याकडे ते चॅनल हे आहे समजा. मार्केटने प्रत्येक वेळेस या चॅनलपासूनच बाउन्स केलेलं. आज मात्र मार्केटने या चॅनलला बाउन्स न करता ब्रेक केलं, बाउन्स केलं, पुन्हा ब्रेक केलं. तर मंडेला हे पाहणं इंटरेस्टिंग राहील की या चॅनलला मार्केट कंटिन्यू करतं की ब्रेक करतं. आय थिंक क्लोजिंग ब्रेक केलेली आहे तर थोडंसं डिफिकल्ट राहील मार्केटला, पण काही होऊ शकतं. सो मंडेला लाईव्ह मार्केटमध्ये भेटूया. टिल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लाईव्ह मार्केटमध्ये अटेंड करत चला. लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. प्रॉपर ऑफलाईन मार्केटमध्ये कोणी काही आपल्याला ॲनालिसिस करून दाखवू शकतं, पण आपण जे ॲनालिसिस तुम्हाला देतो ते लाईव्ह मार्केटमध्ये देतो. तुम्ही जर बघत असाल तर लाईव्ह मार्केटमध्येच आपण तुम्हाला एक ट्रेड दिलेला हा आजचा. आणि म्हणजे असं नाही की ऑफ मार्केटमध्ये आपण येऊन बोलतोय. इथे मार्केट ओपन झालेलं ॲज यू कॅन सी, आणि आपण इथेच काय बोलत आहे बघा.
की जर ही लेवल 5 मिनिटचा कॅन्डलचा हा क्लोज होता, 15 मिनिट कॅन्डलचा इथे क्लोज आहे, 15 मिनिट टाइम फ्रेम चालू इथे. आणि जर ही 15 मिनिट कॅन्डलचा लो तुटत असेल तर मार्केट काय करणार ना, हा तोडेल रिटेस्ट आणि डाऊन, आणि 23,500चं आपलं टार्गेट. आणि त्यानंतर मग काय झालं तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये, ॲज आपण इथे डिस्कस केलेलं आहे. मार्केटने आपलं टार्गेट जे आहे एक्झॅक्ट, आपण हा ट्रेड बघ या मोमेंटला आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला या रेड कॅन्डलला. तिथनं मार्केटने एक रिव्हर्सल पण दिला आणि आपला एस एल जाईल असं आपल्याला वाटलं पण काही वेळेसाठी. आणि त्यानंतर सिंगल स्ट्रोकमध्ये मार्केटने आपलं टार्गेट इथे कंप्लीट केलेलं. तर लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं फार इम्पॉर्टंट असतं आणि डिफिकल्ट पण असतं. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन करत चला. थँक्यू.